येणाऱ्या काळात जर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं तर यात काही वावगं ठरणार नाही. कारण चाललेल्या घडामोडी, चाललेले वातावरण पाहता येणाऱ्या काळात जर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला तर नवल वाटण्यासारखं काही नाही. कारण झालं असं की येणाऱ्या काळात जे चाललेल्या बातम्या आहेत, जसं की राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, जे 25-25, 20-20 वर्ष एकत्र आले नव्हते, ते जर एकत्र येत असतील तर संजय राऊत ही एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारू शकतात. कारण का राजकारणात कोणीच कोणाचं वैर नसतं. राजकारणात फक्त इलेक्शनपुरतंच एकमेकांचं वैर असतं, इलेक्शनपुरतंच एकमेकांवरती टीका असते, नंतर हे आतमधून मित्र असतात. तर निश्चितच मला असं वाटतं की येणाऱ्या काळात जर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं किंवा स्वीकारतील तर ह्याच्यामध्ये आपल्या सर्व जनतेला वावगं वाटण्यासारखं काही नाही. चला तर आपण अशी अपेक्षा धरूया की येणाऱ्या काळात संजय राऊत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील व त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात त्यांची तोफ कोणावरती टाकतील हे पण आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच जर असं झालं तर तुम्हाला काय वाटतं की जर एकनाथ शिंदेंचं नेतृत्व संजय राऊत यांनी स्वीकारलं तर येणारे चित्र कसं असेल आणि संजय राऊत यांची नक्की टीका कोणावरती करतील तेही बघण्यासारखं असणार आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली संजय राऊत काम करतील का?